102 वर्षानंतर विदर्भात ही स्थापना दिवसाची सभा होते आहे, कसं बघताय? मी खरं तर आपल्या सर्वांना सर्वप्रथम जे आहे त्या आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्वांना स्थापना दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आणि काँग्रेस पक्षाला जवळपास स्थापना होऊन जे आहे ते 139व्या वर्षाचा आज आपण महारॅली या ठिकाणी आहोत आणि हे तयार आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारत जोडो यात्रा जेव्हा महाराष्ट्रात आली आणि जी सभा शेगावमध्ये झाली त्याच्यानंतरच्या तो रेकॉर्ड तोड सभा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न असणार आहे. जसं आपण सांगितलं की विदर्भामध्ये ही सभा होते त्यामुळे त्याला वेगळं वैशिष्ट्य आहे आणि महत्वाची गोष्ट आहे की काँग्रेसने नेहमी राष्ट्रभावनेच्या बाबतीमध्ये जे आहे ते सुरुवातीपासून जर आपण बघितलं काँग्रेसचा इतिहास तर स्वतंत्र लढ्याच्या पूर्वीपासून स्वतंत्र लढ्याच्या नंतर सुद्धा जी पण विकास झाला किंवा जे पण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट आली ती सगळी काँग्रेसच्या माध्यमातून आली. आज देशाचं राजकारण बघतो त्यावेळेला असं वाटतं की देशामध्ये समता बंधुता न्याय स्वातंत्र्याची भावना असेल की देशामध्ये एकोप्याची भावना असेल सामाजिक सलोख्याची भावना असेल ही काँग्रेसच्या माध्यमातून जे आहे ते त्या ठिकाणी करण्याचं काम केलं आणि म्हणूनच या स्थापना दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देत असताना मी हेच अपेक्षा करते की महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा सामाजिक सलोखा राहील, एकता राहील, अखंडता राहील आणि एकमेकाबद्दल प्रेम जोपासण्याची भावना आणि राष्ट्रभावना या ठिकाणी राहील. राज्यातल्या इंडिया आघाडीच्या अनुषंगाने उद्याचा दिवस खरं तर महत्वाचा आहे. अनेक घटक पक्ष इंडिया आघाडीत येऊ पाहत आहेत. राज्यातले अनेक नेते उद्या दिल्लीला जात आहेत. आपण जाणार आहात आणि कशा पद्धतीचं आगामी काळात चित्र असेल? नक्कीच आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. उद्या मी पण त्या ठिकाणी आहे आणि इंडिया अलायन्स झाल्यानंतर आपल्या सगळ्याला महत्वाची गोष्ट अशी झालेली आहे की पक्ष एकत्र येत आहेत, मॅनिफेस्टो त्या ठिकाणी ठरवत आहेत आणि विविध विषयावरती चर्चा होते. उद्याची चर्चा होणार आहे ती पक्षांतर्गत आमची चर्चा असेल. पण मला हे सांगायला पाहिजे की ज्या तऱ्हेने खासदारांचं निलंबन झालं जवळपास आज 148 खासदार तुम्ही त्या ठिकाणी निलंबित केले आणि त्याच्यावर कुठल्याही तऱ्हेची चर्चा होताना दिसत नाही. आज राष्ट्राच्या बाबतीमध्ये संसदेवर ज्या ठिकाणी हल्ला होतो आणि अशा वेळेला त्या ठिकाणी चर्चा होत नाही, उलट त्या खासदारांना जे आहे ते सस्पेंड करण्याचं काम होतं. त्यानंतर 4 विधेयकं पास केली जातात. हे संविधानाला आणि देशाच्या लोकशाहीला धरून नाहीये आणि म्हणूनच मला असं वाटतं की इंडिया अलायन्सच्या माध्यमातून जमिनीवर जाऊन येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करू. तिकीटचं डिस्कशन त्या ठिकाणी होईल आणि पक्ष संघटनेबद्दल सुद्धा येणाऱ्या काळामध्ये कशा केल्या पाहिजे त्यावर चर्चा होईल. आज पक्षाची ध्येय धोरणं ठरवली जातील येणाऱ्या पुढच्या वर्षभरामध्ये आणि पुढच्या काळामध्ये. आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत ज्या आम्ही जवळपास 1.5 वर्षापासून वाट बघतोय की व्हाव्यात. त्यामुळे मला अपेक्षा आहे की या अधिवेशनाच्या माध्यमातून आणि या मेगा रॅलीच्या माध्यमातून एक तऱ्हेने चांगलं असं वातावरण या ठिकाणी आजही हा मुद्दा कायमच लक्षात ठेवलेला आहे की एकाच उद्योगपतीला अनेक एवढे प्रोजेक्ट कसे मिळतात. मुंबईच्या अनुषंगाने तुम्ही देखील एक महत्वाचा विषय हाती घेतलेला आहात. आजच्या या रॅलीच्या निमित्तानं राहुल गांधी पुन्हा एकदा अशा पद्धतीनं याच गोष्टीला अधोरेखित करताना आपल्याला पाहायला मिळतील. नाही, नक्कीच मोदानी सरकारचं काम चाललेलं आहे. मला असं या ठिकाणी सांगायला पाहिजे. खरं तर मी विधिमंडळामध्ये जे नागपूरमध्येच झालं आणि नागपूरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे आवाज काढला की एका ठिकाणी वारेमाप फायदे एका माणसाला द्यायचे, सरकारी यंत्रणांचा पुरेपूर वापर त्या माणसांसाठी करायचे, नियम आणि त्या ठिकाणी GR त्या व्यक्तीसाठी बदलायचे आणि त्याला फायदा देत असताना गरीब माणसाला मात्र 10 किलोमीटरच्या बाहेर तुम्ही घराला जावा ही भूमिका मांडायची. ही सरकारची जी भूमिका आहे ना, ह्या भूमिकेलाच आमचा विरोध आहे. भाऊ, मी सांगू इच्छिते सर्वांना या ठिकाणी की त्याच्यानंतर मला एरंड्या कॉलनीतल्या लोकांनी बोलवलं. एरंड्या कॉलनीमध्ये 4 वसाहती आहेत. आता ते तर गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहेत, 58 वर्षापर्यंत त्यांना घर मिळालेलं आहे. परंतु मला ते कर्मचारी सांगत होते की ज्या वेळेला ही जमीन जीविकेकडून हे एअरपोर्ट अडाणींना मिळालं त्यांचं पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला गेला, इलेक्ट्रिक मीटर काढण्याचा बंद केला, त्यांचे पॅसेज बंद केले, त्यांची इन्क्रीमेंट बंद केली. कुठला न्याय आहे मला सांगा ना. म्हणजे अडाणी अशी व्यक्ती आहे की ज्याच्यासाठी केंद्र सरकार आपल्या स्वतःच्या एम्प्लॉईजना त्रास देते, त्यांनी बाहेर जावं असा प्रयत्न करते. 3 वर्षापासून ते लढा लढतायत. आता 1600 वरून 350 कर्मचारी त्या ठिकाणी राहिलेले आहेत आणि त्यांची पगार शून्य येतो. ते बाहेर जाऊन घर पण घेऊ शकत नाहीत आणि या सगळ्या त्रासाला त्यांना समोर जावं लागतं. ज्यावेळी मी हा मुद्दा मांडला लगेच मला कल्याण आणि डोंबिवलीच्या लोकांचा फोन आला की आम्ही सुद्धा सरकारी कर्मचारी आहोत आणि अडाणींना मिळाल्यामुळे आज मुंबईमधलं मला सांगा ना तुम्ही, सीलिंगच्या बाजूची जमीन MSRTCची अडाणींना, मोतीलाल नगर अडाणींना, धारावी अडाणींना, malaड अडाणींना, मानखूर अडाणींना, एरंड्याच्या कॉलनी अडाणींना, मुंबईमधल्या अशा सगळ्या ज्या प्रॉपर्टी आहेत ह्या अडाणींना देण्याचं काम चाललंय आणि वरून प्रत्येक मुंबईच्या विकासामध्ये पहिला जो आहे तो TDR सुद्धा अडाणीकडून घ्यायचा अशी मोनोपोली जी तयार केलेली ह्याला आमचा त्या ठिकाणी विरोध आहे. काँग्रेसच्या स्थापनेपासून काँग्रेस इतक्या स्ट्रगलिंग स्टेजला कधी आली नव्हती जी आता दिसते. कुठेतरी चुकतंय असं वाटतंय का? असं आहे की काँग्रेसची सुरुवात जी आहे ती संघर्षातून झाली. ज्या वेळा देशावरती आपल्याला माहिती आहे की इंग्रजांचं राज्य होतं आणि त्यांच्याशी लढण्यासाठी एकत्रपणे काही मंडळी निर्माण झाली ज्याच्यामध्ये काँग्रेसची स्थापना झाली आणि काँग्रेसने पुढे जाऊन चले जावचा नारा दिला.
असहकार सांगितला आणि शांततेच्या आणि सद्भावनेच्या मार्गाने त्या ठिकाणी सत्याग्रह करण्याचं काम केलं. हे एक्सेप्टच करावं लागेल आपल्याला की देशाची स्वतंत्रता खूप कष्टातून मिळाली. खूप सारे लोक फासावर गेले, काही लोकांनी आपल्याला माहिती आहे की त्या ठिकाणी जेल काढले आणि त्याच्यानंतर देशाचं स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि मग संविधान मिळालं. मला आनंद आहे की आता न्यायमूर्ती बोलायला लागले. मी परवाच 1-2 न्यायमूर्तींचं स्टेटमेंट वाचत होते. ते सांगत होते की तरुण पिढीला समजलं पाहिजे की ह्या देशाचं स्वातंत्र्य आणि ह्या देशाचं संविधान हे खूप कष्टाने मिळालेलं आहे आणि ते आपण वाचवलं पाहिजे. दुर्दैवाने आम्ही दररोज बघतोय की संविधानिक मूल्य पायदळी तुडवली जातात, त्या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटला जातो आणि तुम्ही 4 बिलं पास करता आणि त्यासाठी तुम्ही जे आहे ते तुम्ही एवढ्या खासदारांना सस्पेंड करता आणि त्या खासदारांना सस्पेंड का करता? ज्यांनी पत्र दिलंय त्या खासदाराला सस्पेंड होत नाही. जे गुंड घुसले त्या गुंडांच्या वरती होम मिनिस्टर स्टेटमेंट देत नाही, ते होम मिनिस्टर राजीनामा देत नाही. दुर्दैवाने केंद्रीय होम मिनिस्टरांनी याची नैतिक जबाबदारी घेऊन त्या ठिकाणी राजीनामा द्यायला तरी पण पाहिजे. काँग्रेसचे आणि नेते सातत्याने आवाज उचलण्याचं काम केलेलं आहे. माझी अपेक्षा आहे की काँग्रेस बरोबर मीडियाने सुद्धा या संदर्भामध्ये बोललं पाहिजे, त्या ठिकाणी असल्या विविध संघटनांनी बोललं पाहिजे. जर न्यायमूर्ती बोलू शकतात आणि त्या ठिकाणी आपली भूमिका मांडू शकतात, जर आपणच आपलं ठरवलं की नाही हीच भूमिका मांडायची, तर तीच भूमिका मांडण्याची भूमिका सातत्याने दाखवली जाते. खासदारांची जे रिझिग्नेशन झालं त्याच्यावर किती चर्चा केली जाते? याच्यावर चर्चा केली गेली पाहिजे, महागाईवर चर्चा केली पाहिजे, बेरोजगारीवर चर्चा केली पाहिजे. आज महत्वाचे सामाजिक सलोखा हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दावाला लागलेला आहे. आज जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम चालू आहे. हे केंद्र सरकारची जबाबदारी नाही आहे का? त्यांनी एखादं विधेयक आणावं त्या ठिकाणी आणि प्रश्न सोडून घ्यावेत आणि समाजामध्ये एकोपा राहायला प्रयत्न करावा. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन जरूर प्रेस करें हमारी न्यू वीडियो सबसे पहले देखने के लिए.